नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण मसवडमध्ये आलेलो आहे। स्कॉलर अकॅडमी प्रवीण लोखंडे सर व सौ माधवी राऊत यांनी सुरू केलेली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी एक नवसंजीवनी ठरलेली आहे। विद्यार्थ्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी ही अकॅडमी कार्यरत आहे। या अकॅडमीच्या यशस्वी वाटचाली संदर्भात आज मानदेश भूषणशी बोलणार आहेत। या अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रवीण लोखंडे सर व सौ माधवी राऊत मॅडम। तर सर्वच पालकांना एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे क्लास का लावावा, आवश्यकता आहे का त्याची? क्लासची आवश्यकता खरं तर आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळा असू दे किंवा प्रायव्हेट शाळा असू दे यामध्ये उत्तमरित्या शिकवलं जातं, परंतु आताच्या मुलांची स्पर्धा ही शाळेपुरती मर्यादित राहिलेली नसून बाहेरच्या निवासी अकॅडमी बरोबर मुलांची स्पर्धा आता असते। त्यामुळे मुलांना सराव आणखी करून घेण्यासाठी क्लासची आवश्यकता आहे। ग्रामीण भागामध्ये अशा क्लास बरेच अधिकारी डॉक्टर इंजिनियर घडत असतात, परंतु या घडण्यामागे जर त्यांचा पाया चांगला असेल तर ते विद्यार्थी भविष्यात चांगले घडतात। यासाठी मुलांचा पाया चांगला होण्यासाठी क्लासची आणि अकॅडमीची आवश्यकता मुलांना आहे। तर स्कॉलर अकॅडमीचा शुभारंभ केव्हा झाला? स्कॉलर अकॅडमी मसवड या अकॅडमीचा शुभारंभ 1 फेब्रुवारी 2024 रोजी झाला। ही अकॅडमी मसवडमध्ये मेन पेठेमध्ये मोडाश हॉस्पिटल शेजारी एमटे कॉम्प्युटर समोर आहे। या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा आणि सैनिक स्कूल परीक्षा या अशा वेगवेगळ्या परीक्षांचा सराव करून घेतो। या स्कॉलर अकॅडमी मसवड या अकॅडमीमध्ये आम्ही इयत्ता 3री व 4थीच्या मुलांना प्रवेश देतो, जे विद्यार्थी पुढच्या वर्षी नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षा देणार आहेत। या विद्यार्थ्यांचा आमचं वर्षभराचं शेड्यूल तयार केलेलं असतं। त्या शेड्यूलमध्ये जर आठवड्यातून त्याच्या 3 सराव परीक्षा होतात आणि आठवड्याच्या शेवटी त्या एकूण सराव परीक्षेवरती एकत्र परीक्षा घेतली जाते आणि त्या विद्यार्थ्यांना किती समजले याची आम्ही माहिती घेतो आणि त्यामध्ये जर विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील तर आणखी परत पुढच्या आठवड्यामध्ये तोच विषय घेऊन तोच घटक घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगतो। असं वर्षभराचं आमचं शेड्यूल असतं आणि मग त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर ते विद्यार्थ्यांना किती समजले नाही समजलं, त्यांच्या वैयक्तिक अडचणी काय यासाठी आम्ही आठवड्यातून 15 दिवसांनी एकदा पालकांची मिटिंग ठेवतो। यामध्ये पालक आम्हाला सांगतात की सर तुमचं हे शिकवलेलं समजतंय मुलांना, या अडचणी आहेत, असं आम्ही पालकांचा, विद्यार्थ्यांचा आणि शिकवणाऱ्या शिक्षकांचा समतोल साधण्याचा क्लासच्या माध्यमातून प्रयत्न करतो। सर या अकॅडमीमध्ये गेल्या वर्षी जे विद्यार्थी शिकत होते त्या विद्यार्थ्यांमध्ये सकाळी आम्ही 7 ते 9 आणि रात्री 7 ते 9 असं क्लासचं टायमिंग होतं आमचं, परंतु आम्ही सराव कमी पडू नये म्हणून त्या क्लासचं टायमिंग आम्ही रात्री 7 ते रात्री 11-12 पर्यंत आम्ही क्लासचं टायमिंग वाढवलं। जे विद्यार्थ्यांना बाहेर गावावरून ये जायची सोय नव्हती त्या विद्यार्थ्यांना इथं आम्ही निवासी सोय करून दिली, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना रात्री घरी जाऊन परत सकाळी क्लासला येणं थोडंसं सोयीस्कर झालं। रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलं सर सराव करत असतात या ठिकाणी। ज्यावेळेस समोर त्यांना वाटतं की सर हे गणित मला एकदा सुटत नाही, त्यावेळेस ते रात्री उठून सर विचारतात की सर आम्हाला हे घटक समजला नाही, तो समजून सांगा। असं आम्ही वेळेचं बंधन न पाळता त्या विद्यार्थ्यांना रात्री 12 पर्यंत त्यांना शिकवत असतो आणि सकाळी परत 7 ते 9 रात्री 7 ते 12 असं आमचं वर्षभर शेड्यूल ठरलेलं असतं। आणि रविवारी खरं तर मुलांचा सुट्टीचा दिवस असतो, पण आम्ही त्या सुट्टीच्या दिवशी ज्या मुलांच्या अडचणी आहेत, ज्या मुलांना इंग्लिशमध्ये अडचण आहे, ज्या मुलांना बुद्धिमत्तेमध्ये अडचण आहे, गणितामध्ये अडचण आहे, मराठीमध्ये अडचण आहे, अशा अडचणी सोडवण्यासाठी आम्ही रविवारचा दिवस, खरं तर आमच्यासाठी रविवारचा दिवस खूप महत्वाचा असतो। त्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी घेऊन बसतो आणि त्या 10 ते 5 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जो काही पाठीमाग त्यांचा अबसेंट मध्ये असेल किंवा जो घटक समजला नाही त्याच्यावरती आम्ही सखोल मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना रविवारच्या दिवशी करत असतो। खरं तर सर बरेच पालक म्हणतात की सर क्लासचं टायमिंग खूप जास्त वाटतं, पण आमच्या अनुभवाप्रमाणे विद्यार्थ्यांना इथं आल्यानंतर ते वेळ जो आहे सुद्धा तो कमी वाटतो, कारण इथं आम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना आवडेल या पद्धतीने शिकवलं जातं। आणि या घेतलेल्या सरावाचा एक यशाचा भाग म्हणून गेल्या वर्षी जी नवोदयची प्रवेश परीक्षा झाली यामध्ये आमच्याच क्लासची विद्यार्थिनी तनिष्का दत्तात्रय शेळके ही सातारा नवोदय विद्यालय या ठिकाणी सिलेक्शन झालं।
खूप आनंदाची गोष्ट आहे सर की ग्रामीण भागामध्ये हे आम्ही युनिट सुरू केलं आणि पहिल्याच वर्षी या युनिटच्या माध्यमातून मार्गदर्शन घेणारी आमची विद्यार्थिनी तनिष्का शेळके तिला सातारा नवोदय विद्यालय या ठिकाणी निवड झाली. आणि याच निकालाची परंपरा टिकवणं हे आमचं पुढचं चॅलेंज असेल. त्यामुळे आम्ही यावर्षी 1 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन बॅच सुरू केली आणि त्या बॅच मध्ये जवळपास तर 40 ऍडमिशन आमचे कम्प्लीट झाले. आमचं 60ची इंटेक कॅपॅसिटी आहे. राहिले फक्त 20 ऍडमिशन आणि ती 20 ऍडमिशन आम्ही येत्या कालावधीमध्ये पूर्ण करून ऍडमिशन बंद करून वर्षभर त्या मुलांचा सराव करून घेणार आहोत. तर माझी पालकांना एक आव्हान असेल की ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही इतर ठिकाणी बाहेर पाठवू शकत नाही किंवा ज्या पालकांना या जायची अडचण असेल, या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतला तर आम्ही त्यांची वर्षभर सरावाची हमी घेतो आणि जर त्यांना राहायची सोय त्यांना पाहिजे असेल राहायची सोय, जेवणाची सोय म्हणजे निवासी सुविधा आम्ही विद्यार्थ्यांना पुरवण्याचा आमचा यावर्षी आम्ही त्या अनुषंगाने विचार करतोय. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा इतर एक अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये कुठेही मागे राहणार नाही आणि त्यांचा सराव तेवढाच होईल आणि त्यांना 100% यश मिळेल. कारण आम्हाला खात्री आहे की आम्ही जे शिकवतोय, जे मार्गदर्शन आम्ही देतोय मुलांना आणि या मार्गदर्शनामुळे जे यश मिळाले याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने वाटचाल आमची आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये जो आमचा यशाचा आकडा 1 आहे तो आम्ही 10 वर घेऊन जाण्यासाठी यावर्षी आम्ही पुरेपूर कष्ट करून हा यशाचा आकडा आम्ही 10 वरती घेऊन जाऊ. येणाऱ्या परीक्षेमध्ये सर अजून स्कॉलरशिपचा निकाल लागलेला नाहीये. तर स्कॉलरशिप मध्ये सर आम्ही 12 विद्यार्थी बसवले होते. त्यापैकी सर आमचे 6 विद्यार्थी तरी कमीत कमी त्या स्कॉलरशिप मध्ये पात्र होतील आणि तो स्कॉलरशिप मध्ये सुद्धा सर आमचा रिझल्ट खूप चांगला असेल आणि हाच रिझल्ट आम्हाला पुढच्या वर्षी दाखवण्यासाठी आम्ही 1 फेब्रुवारी 2024-25 रोजी जो नवीन वर्ग सुरू केलेला आहे त्या वर्गाची सुद्धा सराव कमी पडणार नाही आणि त्यामध्ये आम्ही सर 100% सांगतो की नवीन मध्ये गेल्या वर्षीपेक्षा आणखी मोठा आकडा यावर्षी आम्ही नक्की गाठू. आणि सर आपल्या क्लासचा ऍड्रेस मसवड ची मेन पेठ जी आहे त्या मेन पेठेमध्ये मोडास हॉस्पिटल शेजारी MP कॉम्प्युटर नावानं जे कॉम्प्युटर शॉप आहे त्याच्या बरोबर समोर हा आपला क्लास आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या पालकांना या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घेऊन या अकॅडमी मध्ये मार्गदर्शन घ्यायचं. पालकांना काही आव्हान करू शकता का तुम्ही? सर पालकांना माझं एकच आव्हान राहील, यश कधी मिळतं तर ते यश मिळण्यामागं पूर्वतयारी आणि सराव या 2 गोष्टीची सांगड घातली तर विद्यार्थ्यांना यश मिळतं. तर विद्यार्थ्याची पूर्वतयारी करण्यासाठी पालकांनी त्या विद्यार्थ्यांना जितक्या लवकर क्लासला जोडता येईल तेवढ्या लवकर तरी क्लासला जॉईन करून दिलं पाहिजे. कारण त्या विद्यार्थ्याची पूर्वतयारी किती आहे त्यानंतर आणखी किती सराव त्या विद्यार्थ्याला करून घ्यावा लागतोय ते विद्यार्थी क्लास आल्याशिवाय समजत नाहीये. आणि ही परीक्षा थोडीशी कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी आणखी वेळेची आवश्यकता लागते. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य तेवढ्या लवकर पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश या अकॅडमीमध्ये निश्चित करावा. अकॅडमीची मर्यादा 60 आहे. 40 विद्यार्थी ऑलरेडी क्लासला आपल्या आहेत तर 20 विद्यार्थ्यांची जागा आपल्याकडे शिल्लक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लासची आवश्यकता आहे त्या पालकांनी त्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे घेऊन येऊन त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश क्लासमध्ये आजच निश्चित करावा असं एक पालकांना माझं आवाहन आहे. मॅडम एक सांगा, सरांनी मगाशी आकडा पहिल्याच वर्षी त्यांना एक विद्यार्थी अकॅडमीचा लागलेला आहे. सर बोलता म्हणले की 10चा आकडा मी घालणार आहे. अशी काही मर्यादा आहे की 10ची मुलं तुमची पकडली? नाही, तशी काही मर्यादा नाही. या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले तेवढ्या विद्यार्थ्यांची आम्ही तयारी करून घेत आहे. सरांनी सांगितले 10चा, तर आम्ही त्या सर्वांचा सराव करून सर्व या ठिकाणी या परीक्षेला सिलेक्ट व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही त्याची तयारी घेत आहे. तनिष्का शेळके आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहे. तिनं नवोदय परीक्षेत यश मिळवलं आहे. काय सांगशील तू? मी 1 फेब्रुवारी 2024 इथे क्लास जॉईन केला होता. तेव्हा सरांनी आणि मॅडमनी धन्यवाद सर. तुम्ही अकॅडमीचा प्रवास आणि कशा पद्धतीने विद्यार्थी घडवत आहात आणि यशाबद्दल सांगितलेलं आहे. त्याचबरोबर माधवी राऊत मॅडम यांनीही मानदेश भूषणशी बोलताना अकॅडमीच्या प्रवासासंदर्भात सांगितलेलं आहे. तुमच्या या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा.